दादूभाऊ यांचं तूर काढण्यासाठी आज आमच्या वावरात मशीन आलेलं होतं. व्हिडिओ खूप छान होणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक आणि फॉलो करून घ्या. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ पटकन टोक्याच्या शेतात आलो कारण दादू नेमाने यांचं तूर काढण्यासाठी मशीन येणार होतं. पुढे जाताच मशीन दिसायला लागलं आणि तूर काढण्यासाठी माणसं सुद्धा ट्रॅक्टरवर बसलेली होती. हे आमचं वावर आणि हा आमचा तुरीचा गंज. मशीन सुरू होईल तोपर्यंत पट्टी टाकण्यासाठी तुरीच्या काड्या मुळखंड कापून बाजूला टाकू म्हटलं. शेती म्हणजे मेहनतीचं काम आणि मातीशी असलेलं नातं. हातात विळा घेतला, बाजूला मशीन उभी होती. मशीन मध्ये तुरीच्या शेंगा टाकण्यासाठी मंडळी जमली होती. दादू भाऊंनी मशीन चालू केलं आणि सगळेच कामासाठी सज्ज झाले. कोणाला तहान लागली होती तर कोणी पोते ओढण्याचं काम करत होतं. मी पण तुरीच्या गंजीवर चढलो आणि वरून पूर्ण शेताचा व्हिडिओ तयार केला. टाकणारे आपलं काम करत होते पण दादू भाऊची धावपळ काही वेगळीच होती. इकडून पळत गेले की तिकडून पळत येत. ती धावपळ पाहून खरंच मनात आलं, मेहनत करावी तर अशीच करावी. बघता बघता दादू भाऊंनी पहिलं पोतं शिवायला सुरुवात केली. एका मागून एक अशा प्रकारे पोती भरली गेली. कुठं थांबणं नाही, कुठं गडबड नाही, फक्त कामावर लक्ष आणि मनात जिद्द. थोड्याच वेळात सगळी पोती भरून तयार झाली होती. मेहनतीचा हा क्षण पाहून खरंच कळालं, काम बोललं शब्द आपोआप गप्प बसतात. डोक्यावरचं काम पूर्ण झाल्यानंतर सापराच्या शेतावरती आलो. त्या ठिकाणी थोडीच तूर होती. पटापट तुरी मशीन मधून काढून घेतल्या. आजचा संपूर्ण दिवस तुरी काढण्यातच गेला. थकवा होता पण मन मात्र समाधानी होतं. दादू भाऊंनी आज खरंच मस्त सेवा दिली. मेहनत, वेळ आणि आपुलकी सगळंच तुम्हाला या व्हिडिओ पाहायला मिळालं. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण.